नितीश एक ग्लास पाणी आण ना बेटा. आणतो. आई तुला म्हणून किती पटकन गेली. हो ना. आणखी एखादा दिवस राहिली असती तर बरं वाटलं असतं मला. मला काय वाटतंय की तिच्यापेक्षा ना राजवीरना जास्त घाई होती. आपण किती आग्रह केला, जेवायला सुद्धा थांबले नाहीत ते. आजकालची पिढी अशी उथळच असणार. हो, आजकालची पिढी. तुम्हाला आठवतंय का त्या वेळात तुम्ही काय करायचात? माझ्या वेळेला काय मी काय करायचो? तुम्ही सुद्धा असेच वागायचात. मी मी केव्हा वागलो असा? आई काय करायचं ग बाबा? यांचे किस्से खूप आहेत. ते सांगायला सुरुवात केली ना तर रात्र सुद्धा अपुरी पडेल. तरी पण एखादा किस्सा सांग. अरे हिचं काय ऐकू नको, ही काही सांगेल. तुम्हाला आठवतंय का आत्याच्या घरी मला चोरून चोरून भेटायला आला होता ते? चोरून? बाबा हा? आठवलं ना? एकदाच आलो होतो मी. मला चांगलंच आठवतंय. एकदा नाही, बऱ्याच वेळेला असं केलं होतं तुम्ही. नितीश तुला माहितीये का, मी जेव्हा माहेरी जायचे ना तेव्हा इतके रुसून बसायचे हे की काही विचारू नकोस. गप म्हणजे? म्हणजे मला काय विचारतोयस? यांनाच विचार. काय हो बाबा, आई काय म्हणते? नितीश तूच मला सांग. मी ड्युटीवर जायचो तेव्हा 6-6 महिने वर्षानंतर घरी यायचो आणि नेमकं तेव्हाच ही माहेरी जायची. बरोबर आहे का हे? बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? म्हणजे आई बाबा म्हणतात ते बरोबर आहे. हा, तू गप्प बस. तुला काही कळत नाही. मला आता एवढंच कळतंय की तुमच्या मुलीचं लग्न झालंय तरी सुद्धा तुम्ही दोघं अजून नवीन नवरा बायको सारखे भांडताय. तुला काय माहिती रे नवीन नवरा बायको कसे भांडतात ते? सांग. नाही सांग ना, उत्तर दे आता. जनरल ऑब्झर्वेशन. म्हणजे मी पुस्तकं वाचण्यापेक्षा ना माणसांना वाचतो. कसं आहे, माणसांना वाचल्यामुळे ना घरात मला काही किंमतच नाहीये. ती 2 पुस्तकच वाचायची राहिले. आई बाबा. काय सरप्राईज आहे? सांगा काय सरप्राईज आहे? धनंजय मोहिते पाटील कॉलेज. तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं मी इकडे. 3 ऑक्टोबर 2018 माझ्या ऑफिसमध्ये येऊन तुम्ही मॉडेलिंगसाठी नकार दिला होता. सहा ऑक्टोबर पिकनिकचा दिवस. खूप छान असता तुम्ही. 8 ऑक्टोबर नायगाव. पहिल्यांदा तुमच्या घरी आलो होतो मी. 18 ऑक्टोबर कॉफी शॉप. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या मनातलं बोललो मी तुम्हाला. 24 ऑक्टोबर 2018 मी लग्नाची मागणी घातली तुम्हाला. 28 ऑक्टोबर पहिल्यांदा स्वतःला विसरून वागत होतो मी. पाणीपुरी खाणं, रिक्षाने प्रवास, पुन्हा उभा राहून तासनतास तुम्हाला बघत राहणं. आयुष्यात ज्या गोष्टी मी केल्या नव्हत्या कधीच त्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदा करायला लागलो होतो. राजवीर राजवीर राहिला नव्हता त्या दिवसापासून. सहा नोव्हेंबर दिवाळीचा दिवस. याआधी कुठलीच दिवाळी इतकी स्पेशल नव्हती माझ्यासाठी. 8 नोव्हेंबर 2018 आपलं लग्न ठरलं. त्यानंतर या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होतो. मनवा तुमच्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात आजही तसाच आहे. चौदा नोव्हेंबर एंगेजमेंटचा दिवस आणि मी आलो नाही. माझ्या भूतकाळातल्या आठवणींनी
परत एकदा तुटलो होतो मी. नकळतपणे तुमचा विश्वासघात केला होता मी. मनवा, तुमच्यापासून दूर गेल्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेमाची जाणीव झाली मला. त्यावेळी वाटलं तुम्ही नाही तर माझ्या आयुष्याला अर्थच नाही. काही करून तुमचा विश्वास जिंकायचा असं ठरवलं मी. माझं संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर उभं केलं मी, आणि तुम्ही मला सांभाळून घेतलं, समजून घेतलं. सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा तुम्ही पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला होकार दिला. त्यानंतर आयुष्यात तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होऊ देणार नाही, तुमच्या या डोळ्यांमध्ये पाणी येऊ देणार नाही असं ठरवलं मी. आणि आपल्या लग्नाचा प्रवास सुरू झाला मनवा. लग्नाच्या दिवशी तुम्हाला भेटायचं चॅलेंज मी ऍक्सेप्ट केलं आणि तुम्हाला भेटायला आलो मी. तुम्हाला खात्री होती तुम्हालाही मला भेटायचं होतं मनवा. आणि फायनली आपलं लग्न झालं. आणि मी सर्वस्वी तुमचा झालो होता. मनवा, ज्या व्यक्तीवर माझं जीवापाड प्रेम असतं ना, त्या व्यक्तीला एक क्षणही मी माझ्या नजरेच्या आड होऊ देत नाही. कसं वाटलं? खूप आवडलं. मला पण खूप आवडलं. तुम्ही मला अशी मिठी मारली नाही. जेवायला जाऊया खाली? भूक नाहीये मला. मला लागली भूक. तुम्ही या खाली, मी वाट बघते. ही रंजू सना नेहमीच आहे. जेव्हा गरज असते तेव्हा कधीच नसते. तर माहिती आहे तिला पोर आजारी आहे म्हणून, तरी तिचा पत्ता आहे. फोन पण लागत नाहीये. सारखी सांगत असते मी, काळजी घ्या स्वतःची, बाहेरचं काही खाऊ नका म्हणून. माई, ही औषधे दिली डॉक्टरांनी. काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले जर 24 तासात ताप नाही उतरला तर मग ब्लड टेस्ट करावी लागेल. अरे देवा, बराच ताप आहे अंगात. रंजूशी काही बोलणं झालं का? मगाचपासून फोन ट्राय करतोय, फोनच लागत नाहीये तिचा. माझा पण फोन लागत नाहीये. ती बाबांकडे गेलीये माई. अरे पण एव्हाने यायला नको का तिने? एवढा ताप आहे नंदाच्या अंगात. माई आता ती उद्याच येईल असं वाटतंय. हो, पण तू फोन लावत राहा. हो, मी मेसेज करतो तिला. मी औषधे देते नंदाला. पाणी घेऊन ये बरं. हो. तुम्ही का करताय? धनाला सांगायचं ना. अहो नाही, आपण दोघंच राहिलो ना जेवायचे, आणि तसे धना ते झोपले असते, दोघंच त्यांची झोप मोड होईल. तुम्ही एक काम करा, तुम्ही डायनिंग टेबलवर बसा, मी जेवण वाढते. नाही, मी थांबतोय. अहो नाही, तुम्ही बसा ना, मी घेऊन येते ताट. मी इथे थांबलो तर काही प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, हे घ्या. तुम्ही सुरुवात करा, मी आले. काय झालं, तुम्ही खात का नाही आहात? नकोय मला. का? असंच
असं काय करता, करा ना सुरू. तुम्ही बरवा ना मला. काही काय. प्लीज मनवा. जेवताय तुम्ही? तू जागा आहेस? दादा, नंदाला ताप आलाय, तिच्यासाठी पाणी घ्यायला आलो होतो. अरे बापरे, खूप ताप आहे का? मी आले थांब बघते. रंजूचा फोन सुद्धा लागत नाहीये. काय झालं माई? अगं ताप आहे हिच्या अंगात. हो, अंग चांगलंच गरम आहे. गार पाण्याच्या पट्ट्या ठेवूया का, बरं वाटेल तुला? मी आणतो मी आणतो. मनवा, अचानक कशी काय आजारी पडली? काल म्हणत होती कणकण आहे म्हणून. सांगितलं होतं तिला डॉक्टरांकडे जा म्हणून. नाही गेली. आज ताप आला. डॉक्टर येऊन गेले ना? हो, येऊन गेले. त्यांनी सांगितलेली औषधं दिलेत तिला. ते म्हणाले की 24 तासात नाही ताप उतरला ना तर मग उद्या ब्लड टेस्ट करावे लागतील. माई, तुम्ही काळजी नका करू, सकाळपर्यंत बरं वाटेल तिला. काकू कुठे आणि? ती मोहनकडे गेली. यशला सांगितलंय तिला कळवायला. ओके. दे. राजवीर, जा तू. काही लागलं तर सांगतो. तिला बरं वाटलं तर या तुम्ही. बर. माई, परत मी फोन ट्राय करतो आईला. यश, तू माईना घेऊन खोलीत जातोस तुझ्या? त्यांना झोपू देत आणि तू पण झोप आता. अगं नाही, मी थांबते ना. तू एकटी कशी थांबणार? यश, तू जा बरं झोपायला. मला नाही झोप लागणार, मी थांबतो. अरे मी आहे ना इथे, तू नको काळजी करू, तिला वाटेल बरं. बहिणी, अगं पण अरे अगदीच काही लागलं ना तर मी तुला सांगायला येते, डोंट वरी. आणि तसंही आता औषधं पण दिली आहेत ना, सकाळपर्यंत बरं वाटेल तिला. माई, तुम्ही उगाच नका काळजी करत बसू हं, तिला वाटेल बरं. अगं मी थांबते. माई, मी आहे ना. तू पण आराम कर. अरे आराम कर. चल, तू घेतलीस औषधं? आपण आता औषधं घेऊयात तुझी. चल. काय कसं आहे आता? अजून उतरला नाही आता. उतरेल सकाळपर्यंत. मनवा, मी काय म्हणतो, खूप उशीर झालाय. तुम्ही वर जाऊन आराम करा, मी थांबतो इकडे. नाही नको, मी थांबते इथे. अहो, मी खरंच थांबतो, ऐका माझं. अहो नाही, खरंच मी थांबते. तसंही तिचा ताप उतरेपर्यंत थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहायला लागणार आहेत. ठीक आहे, काही लागलं तर सांगा मला. गुड नाईट. गुड नाईट.
मनवा. सॉरी, ते पुस्तक ठेवत होतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी अशाच झोपल्या होता रात्रभर. कधी डोळा लागला कळलंच नाही. तुम्ही झोपला? नाही, मी पण म्हणजे नाही झोप लागली मला. आय एम सो सॉरी. सॉरी काय? उलट रात्रभर तुम्ही नंदाची काळजी घेतली. म्हणवा, तुम्ही जाऊन फ्रेश व्हा. थकला असाल तुम्ही. माई येते तोपर्यंत मी थांबतो इकडे. जा. इथेच ठेवली होती फाईल. कुठे गेली ही फाईल? आई, ए आई. काय रे, काय झालं? काय रे, काय आहे पसारा? अगं आई, माझी फाईल मिळत नाहीये. कुठली फाईल? आणि मग काय घरात पसारा करायचा का? आई अगं, पसारा नंतरही आवरता येईल. आता फाईल मिळणं इम्पॉर्टंट आहे. माझ्यात ना महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यात. तू पाहिलीस का माझी फाईल? नाही रे, मी नाही पाहिली. आई प्लीज शोध नको. हा, निळ्या रंगाची फाईल आहे, शोध. निळ्या रंगाची बघ, ही निळ्या रंगाची. ए नाही नाही, ती झाली माझी बघून. ही सुद्धा निळ्या रंगाची. अगं ती पण बघून झालीये. हा, असं काय करतेस? बघ ना, इकडे इकडे बघ. हे बघ. मी तुला नेहमी सांगते, स्वतःच्या गोष्टी नीट आवरून ठेवत जा. मग हे असं होतं, बघितलंस ना? आई, आता प्लीज लेक्चर द्यायला सुरू करू नकोस. फाईल मिळणं महत्वाचं आहे. ताई असती ना तर आता लगेच मला शोधून दिली असती. ताई, हे आई, मी ताईला फोन करून विचारू, तिला माहिती असेल. नाही, अजिबात नाही. तिला उगाच त्रास देऊ नकोस. आणि निदान आता तरी स्वतःच्या गोष्टी नीट ठेवत जा ना बाबा. ही गेली निळ्या रंगाची. नाही, ही नाहीये. आपण शोधूया ना, तू नको टेन्शन घेऊस. हे बघ, या सगळ्या निळ्या रंगाच्या आहेत. अगं त्यात सांगितलं ना, तिथे ठेवल्यात. माझं चेक झालंय सगळं. तू नको हे नको. बघ मग. आई आई, थांब 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 थांब. तू जा, तुझी कामं कर. मी शोधतो. ते खाली पडलंय. हा, मी बघतो. तू जा. काय रे तू? काय झालं निवृत्ती? असं अचानक भेटायला बोलवलंस? कसं सांगू साहेब, तेच कळत नाही. काय झालं? एकदम निसंकोचपणे सांग मला. काय झालं? राजवीर मोहिते पाटील जावई आहेत नव तुमची? हो, त्यांचं काय झालं? त्यासनी जमीन हवी आहे माझी. जमीन? होय, कशासाठी? त्या जागेवर फॅक्टरी टाकायची आहे म्हणून त्यांना. पण आता तुम्हीच सांगा साहेब, आता ती जमीन दिली तर मी जगायचं कसं? अहो, त्या जमिनीवर तर माझं पोट भरते. हे बघ, तुला नसेल द्यायची तर सरळ नकार देऊन टाक ना. समजा सांगून झालं साहेब, पण काय ऐकायच तयार नाहीत. माझ्या घरी येऊन मला धमकावून गेलेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो राजवीर काय चांगला माणूस नाही. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांनी त्या राजवीर पासून जरा लांबच राहिलेलं बरं. स्वार्थासाठी तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. समजा जर का त्याला एखादी जागा आवडली तर ती त्याला हवीच असते. आणि समजा जर का त्याच्या विरोधात कोण गेलं तर त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट होतो, नाहीतर ती व्यक्ती अचानकपणे ह्या जगातून नाहीशी होते. अहो, माझ्या हिरीच्या शेजारी आणखी 10 हिरी खोदणार आहे म्हणून. म्हणजे माझ्या हिरीचं पाणी कमी होईल. आणि हे कमी की काय म्हणून माझ्या शेतीची वीज पण कापणार आहेत. मग तू काही पोलिसात तक्रार केलीस का? पोलीस म्हणा, तलाठी म्हणा, समधीकडे त्यांचीच माणसं. कायद्यानं काय होणार नाही म्हणून तुमच्याकडे आलोय साहेब. काहीतरी करा साहेब. त्या जमिनीबद्दल दुसरी जमीन देतो म्हणले, पण ही वाडवडिलांची जमीन कशी काय विकू म्या? अहो, त्या शेतीवरच पोट भरतोय म्या. ती जमीन गेली तर माझ्या पोरा बाळाचं कसं काय होणार? तुम्ही काहीतरी करा साहेब. लय उपकार व्हा त्याला बघा साहेब. खरंच सांग. निवृत्ती असं काय करतोस? मी बघतो काय करायचं. तू काळजी कर. येऊ म्या.
अहो हे काय तुम्ही कशाला आणलं? मी घेतलं असता ना. इट्स ओके, बसा. एक दिवस मी आणलं तर काय फरक पडतो. आणि मला माहिती आहे रात्रभर तुमची झोप नाही झाली. बाय द वे तिचा ताप उतरला. उतरला? बरं झालं, काल रात्री खूप ताप होता तिला. तुम्ही रात्रभर तिच्या जवळ बसले होता, ताप उतरणारच. एनिवे, मी चहा देतो तुम्हाला. नाही नाही मी घेते प्लीज. नाही, आज मी देणार तुम्हाला चहा. साखर? एकदम. दोन कॉफी. काय झालं? खूप लकी आहे मी, कारण माझं लग्न तुमच्याशी झालंय. छान झालंय. थँक्यू.